हे पहा जंगू बाबा, आता ते राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आहे का नाही, तर त्या मिसानं आपल्या गावात बी आपल्याला शोभायात्रा येते काढणं आहे. तर त्यासाठी आम्ही ठरवलं आता तुमच्यासारख्या मोठ्या माणसाले सांगावं म्हणलं बा, बुजुर्ग माणसाले वयस्कर माणसाले म्हणून सांगून राहिलो. तर आम्ही ठरवलं घर परतचे 500-500 रुपये करायचे आणि त्यातनी मग आपल्याला ते शोभायात्रा म्हणजे ऑटो गिटोचा खर्च येईल, काही भजन मंडळी आणा लागतील, लाऊडस्पीकर आणा लागत, झेंडे लावा लागतील चौका परत खांब्या परत झेंडे लावा लागतील, गावातले मंदिरं सजवा लागतील आहे का नाही. तर त्यासाठी खर्च लागते आणि प्रसाद वाटा लागणार आपल्याला. आता प्रसाद ठरवला आम्ही त्याचा करायचा, काय म्हणते बुंदी काढायची. बुंदी काढायची आणि ते घर परत मग वाटायची ते शोभायात्रा झाल्यावर. हो ना, मंदिर आहे ना, लाइटिंग हे ते लाऊडस्पीकर लावा लागेल का नाही, तर त्यासाठी खर्च येणारच आहे. तर असं ठरवलं आपण आहे की नाही. हो ना हे नाही असं करावंच लागते ते. आता प्रत्येक गाव परत आहे म्हणते, दिवाळीच असल्यासारखे आहे म्हणते का नाही, 22 तारखेला असं काय 22 जानेवारीला. तर मग आपल्याला आपल्या गावात करावंच लागेल ना. हो एरी आपण भागवत सप्ताह हे ते करतो, मग आता एवढ्यानं काय होणार आहे, करावंच लागणार आहे ना आपल्याला. सकाळी तर आपल्यासाठी आनंदाचा दिवाळीचा दिवस आहे का नाही. काही ते टोप्या गिप्या आणा लागतील ना, भगव्या टोप्या आहे ते जे मेन कार्यकर्ते बुजुर्ग आहेत ते पोट्टे सोट्टे आहेत त्याला भगव्या टोप्या झेंडे त्याला खर्च येणारच आहे ना. तर ते आम्ही सगळा हिशोब देऊ. जंगबाबा तुम्हाला वाटत असेल तर आम्ही सगळा हिशोब देऊ. जानकीराम भाऊ जवळ हिशोब राहील. माय काय म्हणणं आहे मग, काही म्हणणं नाही माय. हो ना, ते करताना ते डीजे पेक्षा त्या नाच गाण्यापेक्षा हे ढोलाचे भजनी मंडळ असन, आपलं एकतरी भजनी मंडळ असन, गावातल्या बाया हे ते त्या शोभायात्रेनी जर असल्या तर बरं आहे ना. झेंडे गिंडे हे ते घेऊन मी म्हणलं ते डीजे गिजे आहे का म्हणून मी म्हणू बा त्या दिवशी की बा मिरवणूक गिरणूक काय आपल्याला पटत नाही. पण ते हे आता हे बरं आहे तुमचं जे शांततेन मिरवणूक आहे ते सगळे लोक सहभागी झाले पाहिजे, काही शांततेन मिरवणूक झाली पाहिजे, वादविवाद झाला नाही पाहिजे. तसं आपल्या गावात काही होत नाही. कोणतीही मिरवणूक जरी असन तर लोक सहकार्य करते तर शांततेन ती मिरवणूक होते, मला माहीत आहे. पण आता हे तुम्ही मस्त सांगितलं मला, हे ऐकून मला बरं वाटलं. तर असं होऊ द्या मग, आता तुम्ही म्हणता तसं शांततेनं होऊ द्या. भजनी मंडळ ते संग घेऊन राम राम जय श्रीरामचा गजर चालू द्या, मस्त होते मग. हो ना, तसंच आहे मग, तसंच आहे ना. जास्तीत जास्त काय आपण देवा धर्माचे ते गाणे वाजवू त्यांनी, तसं तर गाणे नाही आपलं भजनच आहे. तर भजनावरच आपलं सुरू आहे सगळं आहे की नाही सदा भाऊ. हो ना, आपल्या आहेत ना भजनी मंडळ आहेत ना, आपल्या गावात 2-3 भजनी मंडळ आहेत ना. काय हरकत नाही ना. 500 म्हणता तुम्ही घर परतची, माकून तुम्ही 1000 घ्या, मा एकट्याकून 1000 घ्या ना तुम्ही. जे सुद्धा काम होऊन राहिलं ना आपल्या देशातनी, दिवाळी होऊन राहिली का नाही, जे एवढ्या दिवसाचा वाद सुरू आहे ते वाद मिटून राहिला, त्या जागी मंदिर होऊन राहिलं. हे सुधी गोष्ट आहे ना, मला माहीत आहे ना, हे घटना माहीत आहेत ना, मी नाही तुरणा होतो तेव्हा मी. असं ठरलं मग ते यातनी सगळे बाया माणसं हे ते लहान लेकरं हे ते सगळे सहभागी होते. तर सगळ्याची बसून आम्ही मिटिंग घेतली, सगळ्यांना सांगायचं आहे बस. काय हरकत नाही ना, काय हरकत नाही ना. मग उद्या ना मग रामाचा जल्लोष. लोकांच्या रांगोळ्या गिंगोळ्या सगळं झालं बाई, मीच राहिली एकटी रांगोळ्या गिंगोळ्या काढायची. आरती गिरती काढायला लागन बाई, त्या शोभायात्रेच्या मागे जायला लागन, प्रसाद गिरसाद नारळ गिरळ आणायला लागन, पूजा गिजाची आरती गिरती काढून ठेवायला लागन. मग काही गडबडीत काढणं होणार नाही. फुलं गिला आणायला लागन, जाऊन कोणाच्या झाडाला असेल तर 2-4 तोडून आणायला लागन. हार गिरं केले का होत्या, जराशे फुलं गेले असेल तर त्याचं बरं मध्ये माया काही जाणच नाही झालं फुलं. आज कुठे फुलंच नाही, मी माया जाणं नाही झालं फुलं आणायला. पाहा लागन बाई कोणाच्या घरी आहे तर फुलं गेलं तर आणायला लागन 2-4. हो पहा बरं तुम्ही, माहीत रांगोळीच व्हायची आहे. तुम्हाला जर सापडलं तर माझ्यासाठी आणजा 2-4.